हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि आता मी चालली आहे शिर्डीला. ते पण पायी पदयात्रा प्रवास चालू झाला आमचा आणि मी उतरले वावीला. ॲक्च्युली आमची रात्री बस लेट झाली, त्याच्यामुळे आम्हाला सकाळी पोचायला खूप लेट झालं आहे. कारण की 1 वाजताच कसाराच्या पायथ्याशी आमची बस थांबली होती 2 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे आम्हाला इथे पोचायला खूप लेट झालं आहे वावीला. आणि आता इथून सगळे पुढे गेलेत, पालखी आम्हाला नाही भेटली आहे आणि अजून चालत आहे. तुम्हाला दिसतीलच थोड्या वेळा. फक्त दोघंच चाललं, हा दादा आणि मी. आणि ते पुढे धुकं बघा, हे बघा गाईस, धुकं बघा. आणि एवढी थंडी आहे ना, खूप थंडी आहे इथे नाशिक साईडला. आम्ही आता चालतोय. मी आता तुम्हाला भेटते पुढे, म्हणजे पालखी तुम्हाला दाखवते मी पुढे गेल्यावर. मला भेटेलच पालखी नाश्त्याच्या ठेकला, तेव्हा मी तुम्हाला पालखी दाखवते. ठीक आहे, भेटू नंतर. गाईस, धुकं बघा किती आहे नाशिक साईडला. आणि थंडी पण खूप आहे, बघू शकता. किती वेळ लागेल आता पोचायला? तरी 2 तास अजून आम्हाला लागणार आहेत पोचायला गाईस. बघू आता. गाईस, हा आमचा टेम्पो पुढे गेलाय, हा बघा. जे न चालणारी माणसं टेम्पोत बसली आहे आणि आता आम्ही चालतोय. गाईज, मॉर्निंगचा व्ह्यू बघा, लयच भारी दिसतंय. बाकीची मुलं पाठून येत आहेत चालत. फायनली गाईज, मी आता त्या स्पॉटला पोचलेली आहे जिथे मला पालखी भेटणार होती. ती नाश्त्याची ठेक आमची आहे, तर मी तुम्हाला दाखवते. सगळे आता नाश्ता वगैरे करून सगळे झालेत आणि आता निघालेत दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या स्पॉटला जायला. तुम्ही बघू शकता इथे ही आतमध्ये पालखी आहे आणि हा समोर नवरा आहे. नवरा पण मला फायनली भेटला. आणि हा आमचा निशाण आहे. त्याचे आता निघाले पालखी घेऊन. सेकंड गियर निशान, सेकंड गियर. ते पदा गाईस, पालखी पुढे गेली आहे आणि आता जेवणाच्या ठेकला पालखी चालली आहे. तर आम्ही तिथे जेवू वगैरे, थोडासा आराम वगैरे करू आणि मग परत 4:30-5 वाजता आम्ही पालखी घेऊन डायरेक्ट दर्शनाला जाऊ. आणि दिवस ॲक्च्युली हा 8वा दिवस आहे, लास्टचा दिवस. त्यामुळे पुढे दाखवते तुम्हाला. पालखी खूप पुढे गेली ती बघा. पालखी खूप पुढे आहे. हे बघा, खूप पालखी पुढे असल्यामुळे हळूहळू चालली आहे. पाठी पण आहेत, सगळे बहुतेक जण पाठून येत आहे. भेटते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती जेवणाच्या ठेकला. तर फायनली गाईज, आम्ही जेवणाच्या ठेकवरती आता पोहोचलोय. तुम्ही ते पालखी बघू शकता. इथे आता सगळे आराम करून सगळे आरामाला झोपलेत.
बहुतेक जणांच्याच आंघोळ्या झाल्यात आणि लोक डायरेक्ट येऊन झोपले. ते पाठी पण बघू शकता इथे. आणि आता हे सगळे आंघोळ करून आलेत. आता जेवण वगैरे करू, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही लोक दर्शनाला निघू. मी तुम्हाला भेटते दर्शन झाल्याच्या नंतर. तोपर्यंत बाय. ते पालखीमधले प्रवासी होते ते आता मुंबईला निघालेत, तर त्यामुळे आम्ही त्यांना तर तिथे भेटायला चाललो आहे. त्यांना भेटू वगैरे, त्यांना आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग थोडं जरा शिर्डीमध्ये फिरू वगैरे, पेरू वगैरे घेऊ, प्रसाद वगैरे घेऊ. आमची बस ॲक्च्युली उद्या दुपारची आहे. बाकीचे अर्धे लोक काल रात्रीच गेले. आम्ही फक्त थांबलो आता इथे, तर मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली रात्री आम्ही काल खूप दमलेलो, त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही घेता आला. जसे आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं, बॅग वगैरे घेतला आणि आम्ही पहिला रूम बघायला सुरुवात केली. आणि आता आम्ही रूमवरतीच होतो काल रात्रीपासून. तर आज सकाळी आम्ही आंघोळ वगैरे करून तयारी वगैरे करून आम्ही लोक आता तिकडे टेम्पोच्या इथे चाललो आहे. तिथे सगळी मुलं आहेत. अर्धे लोक काल गेले, अर्धे लोक आहेत अजून. तसं आम्ही त्यांना आता भेटायला चाललो आहे. ते लोक पण आता दुपारपर्यंत कदाचित निघतील. म्हणजे काय पालखीचं जे काही सामान असतं ते परत त्यांना तिकडे जाऊन उतरावं लागतं. त्यासाठी भेटते मी तुम्हाला ना. हा माझा नवरा आहे आणि सगळी ते टेम्पोवाले. कामाला वाटते कोण त्यांनी आता त्या मुलांसाठी, म्हणजे आमचा जो टेम्पो येतो पालखीचा, त्यासाठी ज्यांनी जागा दिली होती आम्हाला, त्यांचा सत्कार वगैरे केला. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे नाश्त्यासाठी. म्हणजे आम्ही चाललो आहे, बाकीचे सगळे मुंबईला चालले. तुषार डेपत इथे बघ पाठी. गेलो ना मी. आता आम्ही निघालोय नाश्त्यासाठी, बघू शकतो. तेव्हा दुपारी त्यांची दोघांची मच्छी कोणची आणि हे दोघं बापरे, ह्यांचं कसाऱ्याला आला ना तो. समजत कसाऱ्यानंतर ते स्पॉट ना. मला कळत आहे की लोक तिथे काय मगच मारित बोलतात, आहे. कोणत्या बाबतीत बोलतात ते. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर ब्लॉगमध्ये जर काही अडचणी येत असतील तुम्हाला, तरी मला व्हिडिओ एडिटिंग एवढा येत नाही, पण तरी पण मी प्रयत्न करते. फक्त तेवढं सांभाळून घ्या. आणि जर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.